पुढील 48 तासांमध्ये राज्यातल्या थंडीमध्ये वाढ होण्याचा अंदाज जो आहे तो हवामान विभागाने व्यक्त केलेला आहे। त्याचं कारण की अरबी समुद्रामध्ये चक्रीय स्थिती जी आहे ती निर्माण झालेली आहे। त्यामुळे अरबी समुद्रातून येणारं थंड वारं जे आहे ते महाराष्ट्राच्या दिशेने येतं आणि त्याचाच परिणाम जो आहे तो आपल्याला खरं तर हवामान बदलावरती पाहायला मिळेल आणि थंडीतला गारठा जो आहे तो सुद्धा कायम राहणार असल्याची माहिती सध्या हवामान विभागाकडून दिली जाते। पुढील 5 दिवस हा गारठा जो आहे तो महाराष्ट्रातल्या मराठवाडा, विदर्भ त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रामध्ये कायम असणार आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून सकाळच्या आणि रात्रीच्या धोक्यामध्ये वाढ जी आहे ती सुद्धा होण्याची शक्यता आहे। उत्तर भारतामध्ये अनेक शहरं जे आहेत त्या शहरांचं तापमान सध्या 4 ते 5 डिग्री सेल्सिअसवरती आलेलं आहे। सकाळची दृश्यमानता ही जवळपास 50% कमी झालेली आहे आणि त्याचाच परिणाम सुद्धा महाराष्ट्रातल्या हवामानावरती पाहायला मिळू शकतो। त्यामुळे पुढचे 5 दिवस उत्तर महाराष्ट्र त्याचबरोबर विदर्भातला तापमानातला वाढ जी आहे ती खरं तर होणार नाही। हवेमधला गारठा जो आहे तो तसाच कायम राहणार आहे। त्याचाच परिणाम म्हणून दक्षिण महाराष्ट्र त्याचबरोबर मराठवाड्यातल्या किमान तापमानामध्ये वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जातो। मात्र उत्तरेकडून येणारं थंड वारं जे आहे त्याचा प्रभाव जो आहे तो पुढचे 5 दिवस तसाच कायम राहणार आहे। त्यामुळे थंडी जी आहे ती आणखी वाढू शकते। पुणे शहरामध्ये सुद्धा थंडी जी आहे ती हळूहळू वाढताना पाहायला मिळते। मात्र सकाळची दृश्यमानता ही जवळपास कमी झालेली आहे। धुक्यामुळे सकाळच्या सत्रामध्ये रस्त्यांवरती वाहनं चालवणं सुद्धा अवघड होते। मात्र उत्तर भारतामध्ये जशी थंडी आहे त्याच पद्धतीचा गारठा जो आहे तो सुद्धा महाराष्ट्रामध्ये पुढचे 5 दिवस पाहायला मिळू शकतो। त्यामुळे थंडीमध्ये वाढ होण्याचा अंदाज जो आहे तो हवामान विभागाकडून व्यक्त केला जातोय। कॅमेरा पर्सन अभिजित पेशेसोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।